B.Ed ॲडमिशन 2026-27 तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट साईटवर उपलब्ध झालेली आहे. तर मेरिट लिस्ट कशी चेक करायची, मेरिट लिस्टमध्ये काय काय चेक करायचं या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. किंवा ज्या विद्यार्थ्यांचे नाव मेरिट लिस्टमध्ये नसेल समजा त्यांनी काय करायचं या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याचप्रमाणे कोणते विद्यार्थी राऊंड 1साठी इलिजिबल असणार आहे, म्हणजे त्यांना कॉलेजचे नाव वगैरे टाकता येणार आहे या संदर्भात सुद्धा आपण माहिती बघणार आहे. तर बघा, अल्फाबेटिकल लिस्टचं जे ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपण काल तुम्हाला शॉर्टकटमध्ये संपूर्ण माहिती समजून सांगितली होती, बरोबर. बघा, नॉट कन्सिडर हे विद्यार्थी राऊंड 1साठी इलिजिबल नाही आहे. आउट ऑफ महाराष्ट्र, ठीक आहे, ही लिस्ट आउट ऑफ महाराष्ट्र OMS स्टुडंट, आणि ही लिस्ट आहे आपली महाराष्ट्र स्टुडंटसाठी. जे आउट ऑफ महाराष्ट्र असेल त्यांनी इथून लिस्ट डाउनलोड करा, महाराष्ट्र विद्यार्थ्यांनी इथून लिस्ट डाउनलोड करा, ठीक आहे. इथे क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक PDF येणार, ही PDF तुम्हाला डाउनलोड करायची आहे. तर बघू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारे लिस्ट डाउनलोड झालेली असेल. लिस्ट डाउनलोड व्हायला थोडा वेळ लागू शकतो कारण की यामध्ये भरपूर पेज आहेत त्यामुळे. तर यामध्ये बघू शकता B.Edच्या विद्यार्थ्यांची ही लिस्ट आहे. 2 वर्षाचं B.Ed याबद्दलची माहिती यामध्ये दिलेली आहे. आता बघा, यामध्ये तुम्हाला काय चेक करायचं. सर्वात प्रथम तुमचं अप्लिकेशन ID आहे, इथे तुमचे नाव आहे, इथे जेंडर आहे, इथे DOB आहे. हे संपूर्ण माहिती चेक करायची आहे तुम्हाला. हे संपूर्ण माहिती बरोबर आहे का, नाव, जन्मतारीख वगैरे, तुमची कास्ट. त्यानंतर टाईप ऑफ कॅन्डिडेट महाराष्ट्र, मायनॉरिटी आहे किंवा नाही आहे, EX सर्व्हिसमॅन, अशाबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. यामध्ये बघू शकता तुम्ही CETचे मार्क्स दिलेले आहे तुम्हाला. ELCT घेतलं असेल तर ELCTचे पर्सेंटेज, टोटल पर्सेंटेज, PG असेल तर PGचे मार्क्स, अदरवाईज 0, ग्रॅज्युएशनचे मार्क्स, 12वीचे मार्क्स, 10वीचे मार्क्स, आणि डॉक्युमेंट स्टेटस चेक करा. बघा, इथे डॉक्युमेंट स्टेटस काय दाखवलेलं आहे, कन्फर्म. कन्फर्मचा अर्थ असा आहे की या विद्यार्थ्याच्या मेरिट लिस्टमध्ये कोणतीही अडचण नाही, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि ज्यांच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जर असं ऑप्शन असेल डॉक्युमेंट हॅविंग डिस्क्रिपन्सी, या विद्यार्थ्याच्या मेरिट लिस्टमध्ये काहीतरी अडचण आहे, यांचा फॉर्म पार्शियली व्हेरीफाईड असू शकतो. या विद्यार्थ्याने लॉग इन करा. लॉग इनमध्ये जाऊन चेक करा की आपल्या फॉर्ममध्ये कोणत्या डॉक्युमेंट्समध्ये अडचण आहे, नॉन क्रिमिनलमध्ये आहे, व्हॅलिडिटीमध्ये आहे, की या व्यतिरिक्त अदर कोणत्या डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला अडचण आहे हे एकदा चेक करा. तर मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला काय चेक करायचं लक्षात आलं का. स्टार्टिंगपासून तुमचं नाव, जेंडर, तुमची डेट ऑफ बर्थ, कॅटेगरीसुद्धा चेक करा. त्यानंतर तुम्ही काही रिझर्वेशन घेतलेलं असेल, तुमचे मार्क्स वगैरे चेक करा संपूर्ण, आणि तुमचा फॉर्म फायनल इथे कन्फर्ममध्ये आलेला आहे का हे चेक करा. ज्यांचे फॉर्म इथे कन्फर्म आहे, यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती ओके आहे, त्या विद्यार्थ्यांना काही अडचण नाही आहे, त्यांचे नाव फायनल मेरिट लिस्टमध्ये येऊन जाणार. कोणाचे नाव येणार, ज्यांचे फॉर्म कन्फर्म आहे त्यांचे नाव फायनल मेरिट लिस्टमध्ये येऊन जाणार, आणि ते विद्यार्थी कॉलेजचे नावसुद्धा टाकू शकतात. त्यांना काही अडचण नाही आहे, त्यांचा फॉर्म ओके आहे आणि कन्फर्म आहे. डिस्क्रिपन्सीवाल्यांनी चेक करा आपले फॉर्म पार्शियली व्हेरीफाईड आहे का, आणि जर व्हेरीफाईड असेल तर तुम्ही एडिट करू शकता. तुमच्या फॉर्ममध्ये जेही रिमेनिंग डॉक्युमेंट्स आहे हे तुम्ही टाकू शकता. क्लिअर. मी अगोदरसुद्धा अपडेट दिलेली होती. तर अशा प्रकारे तुम्ही मेरिट लिस्ट चेक करा. आता राहिला प्रश्न की साईडवर कोणती अपडेट आलेली आहे, ही सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर तुम्हाला जी अपडेट आलेली आहे, काय अपडेट आहे हे सुद्धा आपण आता समजून घेऊ. तर आता आपण जाऊया साईडवर. साईडवर बघा काय दिलेलं आहे. तर अल्फाबेटिकल लिस्ट फॉर राऊंड 1 हॅज बीन पब्लिश, जी आता आपण चेक केलेली आहे. ग्रीव्हन्स राऊंड एडिटिंग हॅज बीन स्टार्टेड फॉर राऊंड 1 अँड विल बी एंड ऑन 6/8/2026. क्लिअर. आता तुम्ही म्हणसाल सर याच्यात काय करायचं. याच्यात काय करायचं, नोटिफिकेशनला पेज जायचं, पहिली जी नोटीस आलेली होती आपल्याला त्यावरती जाऊन चेक करायचं. तर बघा इथे थोडा ओपन व्हायला वेळ लागत आहे. तर याला 30 जुलैला जी नोटीस आली होती याला ओपन करा. याला ओपन केल्यानंतर यामध्ये जी माहिती दिलेली आहे तीच नोटिफिकेशनला दिलेली आहे, म्हणजे मेन साईडला दिलेली आहे. तर बघा 4 ते 6 तारीख दिलेली आहे. तर तुमची गुणवत्ता यादी संदर्भात हरकतीचे निवारण उमेदवारांच्या लॉग इनमध्ये अर्जामध्ये दुरुस्ती करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यकता असल्यास, आता इथे समजून घ्या, ज्यांचे फॉर्म मेरिट लिस्टमध्ये डिस्क्रिपन्सी आहे, डिस्क्रिपन्सीचा अर्थ काय होतो की त्रुटी आहे. त्रुटी असल्यानंतर तुमचे फॉर्म पार्शियली व्हेरीफाईड असेल. क्लिअर. जर तुमचा फॉर्म पार्शियली व्हेरीफाईड असेल समजा, तर तुम्हाला जाऊन चेक करायचं आणि ती त्रुटी अनलॉक करून तुमचा फॉर्म अनलॉक करा, आणि अनलॉक करून ती त्रुटी पूर्ण करा आणि परत तुमचा फॉर्म लॉक करा. क्लिअर. अशा प्रकारे यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. बघा, दुरुस्ती करू शकता तुम्ही, कागदपत्रे अपलोड करू शकता गरज असेल तर, आणि ज्यांचे फॉर्म कन्फर्म आहे, व्हेरीफाय आहे, काही करायची गरज नाही आहे. A to Z मेरिटमधली माहिती ओके आहे, तुम्ही काही करू नका. क्लिअर. अशाबद्दल आता तुम्हाला हे 2 दिवस करायचं आहे, अशाबद्दलची ही अपडेट आहे. मेरिट लिस्ट कशी चेक करायची,
डिस्क्रिपन्सीवाल्यांनी काय करायचं, आता यानंतर मेरिट लिस्टमध्ये कोण येणार आहे, पुढील म्हणजे फायनल मेरिट लिस्ट जी 10 तारखेला लागणार आहे त्याप्रमाणे आता राहणार आहे आपला कॅपराऊंड 1 फायनल मेरिट लिस्ट लागेल त्यानंतर, म्हणजे 10 तारखेनंतर अपडेट असेल, आता तोपर्यंत अपडेट नाही आहे. तर या प्रकारे आपले मेरिट लिस्ट चेक करा. BEd ॲडमिशन 2026-27च्या अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.